भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात समन्स आलेले रुपालीताई चाकणकर हे काल हजर राहिले नाहीत आणि आज ते हजर राहतील का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काल ते म्हटले की मी प्रवासात जाऊ शकत नाही, खूप लांबचा प्रवास आहे, माझा मेकअप खराब होईल. भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या म्हणजे 1 एप्रिलला समाप्त होईल आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जावं लागेल आणि त्यानंतरच रुपाली चाकणकर बहुतेक पोलीस तपासाला समोर जातील. कारण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती एकच आहे की भोंदूबाबा अशोक खरात समोर बसून पोलीस चौकशीला त्यांना सामोरे जायचं नाही आहे. कारण समोरासमोर जर दोघांना बसवलं तर ततमम होईल. SIT चौकशीमध्ये प्रश्नांचा भडीमार खूप जास्त प्रमाणात होईल आणि दोघं समोरासमोर असेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी लगेच होऊन जाईल. त्यामुळे रुपाली चाकणकर हे सध्या चौकशीला समोर जायला टाळत आहेत. तरी बघायला लागेल आज उद्या पर्यंत ते जातात का SIT चौकशीला. काय वाटते तुम्हाला याबद्दल, कमेंट करा.